पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवासस्थानापुढे रूम भाड्याने देण्याचे बोर्ड लागल्याने नवा वाद निर्माण झालाय। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचं नागपूर आणि अकोला इथं शासकीय निवासस्थान आहे। नागपूरच्या बजाज नगर परिसरातील कुलगुरूंच्या शासकीय निवासस्थानाच्या बाजूला विद्यापीठाचं गेस्ट हाऊस आहे। हे गेस्ट हाऊस एका कंपनीला चालवायला भाडे तत्वावर देण्यात आलंय, पण या कंपनीचे चक्क कुलगुरूंच्या निवासस्थानासमोरच बोर्ड लावल्याने हा नवा वाद निर्माण झालेला आहे। कुलगुरूंच्या शासकीय निवासस्थानाबाहेर गेस्ट हाऊस भाड्याने देण्याचे फलक लागल्याने कुलगुरूंच्या निवासस्थान देखील भाड्याने देण्यात येतंय का, दिलंय का असा संभ्रम निर्माण होतोय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरूंचे शासकीय निवासस्थान अकोला आणि नागपूर या दोन ठिकाणी आहे। मी सध्याला नागपूरच्या कुलगुरूंच्या शासकीय निवासस्थानासमोर आहे। आपण जर पाहाल तर या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो की आतमध्ये कुलगुरूंचं हा शासकीय निवासस्थान आहे आणि अगदीच उजव्या बाजूला लगतच जे आहे ते गेस्ट हाऊस आहे आणि हे गेस्ट हाऊस जे आहे ते एकूणच या ठिकाणी एका कंपनीला, खाजगी कंपनीला भाडे तत्वावर जे आहे ते देण्यात आलेलं आहे। आर्या रेसिडेन्सी सेलिब्रेशनचं हे बोर्ड लागलेलं आहे। जवळपास 24 तास या ठिकाणी रूम्स अवेलेबल असतील, कॉन्फरन्स हॉल आहेत, मीटिंग रूम्स अवेलेबल आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या बोर्डवर या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मात्र एकूणच जर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जवळपास जो गेस्ट हाऊस आहे हा गेस्ट हाऊस जो आहे तो कृषी विभागामध्ये जे रिसर्च करतात त्यांना राहण्यासाठी हा गेस्ट हाऊस जो आहे तो शासनाकडून वापरला जात असतो। बजाजनगर चौकामध्ये आणि बजाजनगर चौकामधील हाच तो कुलगुरूंचा शासकीय निवासस्थानाचा पूर्ण परिसर आहे आणि अगदी कुलगुरूंच्या शासकीय निवासस्थानाच्या अगदी समोरच या कंपनीने आपल्या रूम भाड्याने देण्याचा जो बोर्ड लावला आहे, त्यामुळे कुलगुरूंचा देखील शासकीय निवासस्थान भाडे तत्वावर दिला का असा संभ्रमाचं वातावरण सध्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।